तुम्ही गेल्यावर रडू येणार आहे सगळ्याला. रडू येणार आहे आणि हो का ह्याला हसू येते हा. आम्हाला इथं करमणार नाही तुम्ही गेल्यावर. आता आमचा तिकडे कोबा झालेला आहे पाहू शकता आणि आता आम्हाला कोबा आहे ना. तर मित्रांनो आज आमचा आहे ओजीचा शेवटचा दिवस आणि आपला गणाभाऊ इंजिनच्या ऑइलच्या नटाचा थ्रेडिंग मारतोय आणि आज आमचा शेवटचा ओजीचा शेवटचा दिवस आहे. तर शेट तुम्हाला कसं काय वाटतंय आमचा ओजीचा शेवटचा दिवस आहे आज? आता तुम्ही गेल्यावर रडू येणार आहे सगळ्याला. रडू येणार आहे आणि हो का ह्याला हसू येते हा. आम्हाला इथं करमणार नाही तुम्ही गेल्यावर. कसं काय मला बी आम्हाला बी नाही राव करायला पाहिजे. तुम्ही भेटूया या गावात. आम्ही इथं काय नाही. ओके. तो काय म्हणते मला इथं करमणार मला बी करमणार नाही म्हणले मी इथं नाही गेल्या वेळेस जाऊ द्या कोणाला करमणार नाही थोडा दिवस. काही विषय नाही आपण तुम्हाला बी नाही करमणार थोडा दिवस हा. आणि आपल्याकडे कस्टमर येतात त्यांना बी नाही करमणार. काही विषय नाही. आता हे बघा ऋषिकेश सोनवणे त्याला जॉब करतोय बघा. जॉब करायसाठी आलाय आज फक्त. काही विषय नाही. इकडे ॲल्युमिनियम बिल्डिंग मार्केट ॲल्युमिनियम बिल्डिंग चालू आहे आणि इकडं मी नाही का आपलं काहीतरी कंपनीचं काम आहे त्यासाठी आम्हाला काही असं बसवायचं आहे. असं आतमध्ये बघा असं आतमध्ये बसवायचंय. काय नाही आता याला थ्रेडिंग मारायची आतनं ठोकाच्या आतनं. पहिली थ्रेडिंग आहे या ती थ्रेडिंग जरा खराब झाली त्यामुळे नवीन थ्रेडिंग मारायची. तर मित्रांनो आता शेडजींनी लावलेलं बघा ब्लॉक बोरिंग साठी पाहू शकता. ब्लॉक बोर होत आहे आणि इकडं होनिंग चालू आहे बघा ब्लॉकची कटिंग होनिंग आहे ना शेड कटिंग होनिंग. आणि इकडं लेथ मशीन वरती आमचं चाललंय फिनिशिंग मारायचं बघा. गिअर बदलतात शेड असा विषय. आणि इकडं आपला ऋषिकेश भाई या सोनवणे तो काय करतोय बघा लगी गॉगल घालतो काय ऐकलं नाही हो का. त्याचा जॉब आहे ओजीचा जॉब दिलेला आहे कॉलेजने. तो आज त्याला पंचिंगच करतोय. आज त्याला जॉब करा वाजणार आहे रातच्या 8च्या नंतर ते घरी जाणार आहे ना. 10ला जातो काही 10ला जातो पण जॉब करून जातो का काय म्हणतो. अरे माइंड असं माइंड असा ना आमच्यासारखा 15 दिवस आधीच केला असता. आमची झाली जेवाय सुट्टी पाहू शकता आपण आपला उपास आणि ह्या शेटजींनी आणल्या आळूच्या वड्या आणि इकडे आपल्या पद्माकरने आणि ह्याने आणली गरगटा. शेटजींनी आणलंय दही. तिकडे प्रसाद पवारचा जॉब चालू आहे बघा. तिकडे प्रसाद पवारचा जॉब चालू आहे बघा. डायरेक्ट ग्राइंडरवर जॉब करतोय. काय विषय नाही विषय काहीच नाही. आपला इकडे पद्माकर काय करतोय पद्माकरने आपल्या मोटरचा कवर आणलाय बघा धुवून. तिथं आपल्याला ऑइल सेल असतं आतमध्ये ऑइल सेल बसवायचंय. तर चला तो बघा हे माश्या बघा कसं डॉट पंच मारतोय पाहू शकता. अशा प्रकारे डॉट पंच मारायला लागते. कसं काय चालू आहे जॉब आपल्या प्रसाद पवारचा. आता आमचं इकडे टर्निंग चालू आहे बघा टर्निंग. आणि आता नंतर टर्निंगचं सेंटर उडलंय मला आताच. आता आम्हाला इथं थ्रेडिंग करायचं बघा. थ्रेडिंग इथं पुढे ना थ्रेडिंग करायचं. आणि हा चावी गाळा आहे चावी गाळा. हा चावी गाळा आहे. ओके क्वालिटी एकदम लाईक करा सबस्क्राईब करा. शेंगाणा काढून टाका. इंस्टाग्रामला पण मागच्या काळची काय होत नाही. नंतर आता मी लावला बघा रोटरला कट पाहू शकता. ॲटो कट टाकलेला आहे आणि कट लावलेला आहे. तर कसं आहे हॅशटॅग लेथ मशीनवाला नाथखळा. तर मित्रांनो आपल्या प्रसाद पवारचा जॉब बनायचा चालू आहे बघा. प्रसाद पवारचा जॉब आहे हा आणि हा आहे पद्माकरचा पाहू शकता. काम करा आता प्रसाद पवारचा जॉब काही व्यवस्थित झाला नाही बसा नाही तर ते चाललंय त्याचं काम. काय म्हणतात मित्रांनो काय झालंय माहिती का आज काही PCC करायची आणि दिवस बघा पार दिवस गेलेला आहे. हा बघा पार दिवस गेलेला आहे आणि अजून मी इथंच आहे. आज मला उशीर होणार आहे जवळजवळ 9-10 तरी वाजता तिथं. PCC केलं आम्ही जाणार आहे बघा. ही मटेरियल आहे तिथं टाकायचं आणि आजच्याला सिमेंट आलंय बघा. हे सिमेंट आहे आज एवढं करायचं आहे आणि आजचा आमचा आज आहे शेवटचा दिवस. त्यामुळे आम्ही म्हणलं जाऊया मरू द्या थांबा आज म्हणलं काही विषय नाही. 9-10 वाजता म्हणलं आता आपण काय परत येणार आहे का डबल
म्हणलं जाऊ द्या मुर्द्या, म्हणलं करून टाकू, काही विषय नाही. आपला प्रसाद पवार पण थांबलाय आणि पद्माकर कदमच्या जोडीदारच्या गाडीचा झालता ॲक्सिडेंट. तर त्यासाठी त्या बँड काढायला आणलं होतं त्याने. आपण बँड काढलेलं आहे आणि त्याने ही पाईप आणि हा नट तो त्यांनी नवीन बसून आणलेला आहे. पहिला एकदम तुटला होता मधनं डायरेक्ट, काही विषय नाही, ती नीट केलेलं आहे. आता बघा ही एवढं काम करतो आणि आम्ही करतो कोबा. तर मित्रांनो आता आम्हाला करायची ते पीसीसी. तर हे आपले मिस्त्री आलेले पाहू शकता. आणि ही आम्ही पहिली फरची होती, सगळी फरची फोडली बघा आम्ही फरची. आता आम्ही इथं लावणार आहे बघा प्लाऊड आणि माल का लावणार आहे डायरेक्ट इथं बांधणार आहे. आज बघा आज अंधार पडलेला आहे बघा, पाहू शकता खूप अंधार आहे. तर आजच्या 8:30 वाजल्यात तरी आम्ही इथंच आहे. आता फुल कोबा करणार आहे आणि मग जाणार आहे. शेट तुमचं काय म्हणतोय कोब्याबद्दल? कोबाच करायचा आज, त्याच्यावर कधीच जायचं नाही. हा आज कोबाच करायचा. नाचपळा हे आमचा पद्माकर. तर मित्रांनो पाहू शकता आपण मटेरियल सगळं घेतलेलं आहे आणि आता सिमेंट टाकतोय. आता सिमेंट टाकलेलं आहे बघा आम्ही एवढं सगळं. आता काय करायचंय, माल कालवायचा आहे आम्हाला, डायरेक्ट आम्ही मारणार आहे पीसीसी. तर चला करतो कोणी खाली. तर मित्रांनो आता आमचा तिकडे कोबा झालेला आहे पाहू शकता. आणि आता आम्हाला कोबा आहे ना हितवर आहे ना आम्हाला घ्यायचा का हितपर्यंत. त्यासाठी मटेरियल कमी पडलं होतं, आम्ही डायरेक्ट मटेरियल परत कालवलं मटेरियल आणि आता परत त्याच्यावर पातळ हात मारणार आहे आणि खाली मटेरियल पावणार आहे. तर काही विषय नाही, आपण प्यायला थंड पाणी आणलेलं बघा, थंड पाणी आणलंय जार. ए बाबा, आणि हे आपले मिस्त्री बघा. हा ते ना साहेब आहे घेऊ. तर मित्रांनो आमचं झालं आता कोबा आणि आता आम्ही घेणार आहे सही शिक्का ओजीटीच्या डेली डायरीवर. तर सही शिक्का घेणार आहे, तुम्हाला दाखवतो सही शिक्का घेताना. आमचं काम झालेलं आहे सगळं ओके मध्ये. आता वाजलेत बघा, किती वाजले तर 9:45 वाजलेत बघा. 9:45 वाजले आम्हाला एवढं बनवायला. आम्ही लय कष्ट केलेलं आहे आणि आम्ही इतकं कष्ट केलंय, मैंदाळ कष्ट केलंय. जीवापाड कष्टाचं फळ आम्हाला भेटायला कष्टाचं फळ आम्हाला भेटायला पाहिजे. त्यात काय वारच त्यात काय वाद नाही, भेटणार म्हणजे भेटणार. तर चला आता आम्ही सही शिक्का घेतो आणि तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता आम्ही डेली डायरीवर इतक्या सह्या घेतल्यात ना, शेटजींची सही बिघडायला लागली बघा. पहिली वेळ कशाची आता सगळी बिघडायला लागली. 100 प्लस लागलाय हात. 100 सह्या झाल्यात. 100+ सह्या झाल्यात आमच्या. हात बिघडायला लागला बघा. हा बघा हा आता जगतापचं दुसरंच काहीतरी व्हायला लागले. डायरेक्ट हात बिघडायला लागला. काय विषय नाही, आता आम्ही सह्या घेतोय बघा आणि आता आम्ही निघणार आहे. तर शेटजींनी काय केलंय, शेवटचा दिवस असल्यामुळं जेवायचं नियोजन केलंय. आम्ही जाणार आहे हॉटेलला. शेट आपल्या कुठं डायरेक्ट महाराजाला जाऊ, काही विषय नाही. तुम्ही व्हेज खायचे म्हणणार माझ्या डोक्यात तुम्हाला बोकड चालायचं. शेट म्हणते डायरेक्ट बोकाड चढायचं आपलं, डायरेक्ट बोकाड चारायचं. पण विषय काय, आमच्या पद्माकरला हाय माळ, मला हाय आज सोमवार, त्यामुळे आम्ही खाणार आहे फक्त व्हेज. बरोबर ना? मसाला पापड खा. काय ह्याचं काय मसाला पापड खा म्हणते, काय खा म्हणणार इथं. चला जातो आम्ही जेवाय. तर आता आम्ही आलेलो बघा जेवण करण्यासाठी. डायरेक्ट आलोय हॉटेल महाराजावरती. तर आम्ही जेवतोय आता, काही विषय नाही, जेवतो आणि आम्ही जातो घरी. तर चला आजचा ब्लॉग इथं संपू.